नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राचे प्रकरण दुसरे निवडणूक प्रक्रिया हे पाहणार आहोत. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भारतामध्ये जे राज्यशासन चालवलं जातं ते राज्यशासन लोकशाहीच्या द्वारे चालवलं जातं. त्यामुळं लोकशाहीमध्ये जी निवडणूक प्रक्रिया असते ही अतिशय महत्त्वाची असते. निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात आणि या लोकप्रतिनिधीच्या मार्फत शासन चालवले जाते. भारतामध्ये निवडणुकीमुळे शांततामय मार्गाने काय होत असतात, सत्तेत बदल होत असतात. म्हणजेच आपण म्हणू शकतो की भारतामध्ये जी राज्याच्या राजवटीत बदल होतो त्यामध्ये अहिंसक मार्गाने बदल होत असतो आणि भारत हा आपण म्हणू शकतो की जगातील 2 नंबरचा लोकसंख्येचा देश आहे आणि या देशामध्ये इतक्या शांततेच्या मार्गाने जे राजवटीमध्ये बदल होतात हे बदल निवडणूक प्रक्रियेशिवाय शक्य नाही. म्हणून आपण म्हणतो की आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारे असावेत अशी एक भावना असते. आणि ज्या निवडणुकीतून हे निवडून दिले जातात ती निवडणूक प्रक्रिया खुल्या, न्यायी आणि विश्वासार्ह असावी लागते. त्यामुळं भारतीय निवडणुकीला जी प्रक्रिया आहे तिला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. या दृष्टीने भारताच्या संविधानाने निवडणुकीसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना केलेली आहे. तिला आपण निवडणूक आयोग असं म्हणतो. आणि याच धर्तीवर जे भारतामध्ये विविध प्रकारचे राज्य आहेत, राज्य शासन आहे राज्यांचं, यांच्यासाठी सुद्धा राज्य निवडणूक आयोगाची स्थापना आपण केलेली आहे. निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून तर थेट निकाल लागेपर्यंत ही सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाद्वारे घेतली जाते. याच निवडणूक आयोगाची ही निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने घेतली जाते याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर भारत हा प्रतिनिधित्व जे आहे, प्रतिनिधीद्वारे लोकशाही भारतामध्ये चालते. तर प्रतिनिधी म्हणजे काय, तर भारत हा लोकसंख्येने मोठा देश असल्यामुळं भारतामध्ये सर्व लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेणे शक्य होत नाही आणि त्यातून निर्णय होणेसुद्धा शक्य होत नाही. त्यामुळं हे जे सर्व भारतीय जनता आपापला जो प्रतिनिधी आहे तो काय करत असते, जनता निवडून देत असते आणि ह्या प्रतिनिधींच्याद्वारे आपण म्हणू शकतो की त्याला सांसद किंवा नेते म्हणतो किंवा निवडून आलेले जे संसदेचे, विधानसभेचे सभासद असतात त्यांच्याद्वारे देशाचा राज्यकारभार चालवला जातो. अशाच पद्धतीनं भारतामध्ये प्रातिनिधिक जी लोकशाही आहे ही मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रचलित झालेली पाहायला मिळते. मग आजचा जो पाठ आहे ह्या पाठामध्ये आपण निवडणुकीचे जे आयोग आहे याचे कार्य पाहणार आहोत. तत्पूर्वी निवडणूक आयोग कशा स्थापन झाला त्याचा इतिहासाचा आपण थोडा अभ्यास करणार आहोत. भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे. भारतीय संविधानाच्या कलम 324ने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व 2 निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केले जात नाही. निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असतात. आता निवडणूक आयोग ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे किंवा निवडणूक आयोग हे काय एक महत्त्वाचा आयोग आहे. त्यामुळं भारतीय संविधानामध्ये जे लिखित कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. जेव्हा याची निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली तेव्हा त्याला काय अधिकार देण्यात आलेले आहेत ते म्हणजे काय, तर याला स्वतंत्र असा आयुक्त आसन, मुख्य आयुक्त आणि 2 अन्य आयुक्त असे 3 आयुक्त या निवडणूक आयोगाला असणार आहेत आणि त्यांची नेमणूक राष्ट्रपती करणार आहेत. आणि निवडणुकीचं काम व्यवस्थित चालण्यासाठी आणि ते राजकीय लोकांपासून दबावमुक्त राहण्यासाठी निवडणूक आयुक्तांना सहजासहजी त्यांच्या पदावरून दूर करता येत नाही. अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाची रचना केलेली आहे. आणि निवडणुकीला लागणारा जो खर्च आहे
त्याला स्वतंत्र अशी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला कोणत्याही पद्धतीनं आपण म्हणू शकतो की त्याला पैशाची चणचण भासत नाही आणि पैशाअभावी त्या निवडणूक आयोगाचं जे काम आहे ते पदभ्रष्ट होत नाही किंवा बंद पडत नाही. धन्यवाद. भारतामध्ये जर भारताचा इतिहास पाहिला तर भारतामध्ये जे निवडणूक आयोग होते त्याचे निवडणूक आयोगाचे पहिले जे आयुक्त होते हे सुकुमार सेन होते. सुकुमार सेन 1921 साली ब्रिटिशकालीन जे भारतीय प्रशासन होते ह्या प्रशासनात ते अधिकारी होते आणि पुढे 1950मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना पहिला निवडणूक आयुक्त किंवा अधिकारी म्हणून त्यांना पदभार देण्यात आला. अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत देखील सेन यांनी अगदी कौशल्याने आयोगाचे काय केलेले कामकाज सांभाळलेले आपल्याला दिसून येते. मग निवडणूक आयोगाचे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसतात, परंतु इतर शासकीय विभागातील अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. आता निवडणूक आयोगाची वैशिष्ट्ये म्हणजे काय? याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो व त्याला मदतीला 2 अन्य आयुक्त असतात. या तिघांचीही नेमणूक राष्ट्रपती करतात. निवडणूक आयुक्तांना सहजासहजी त्यांच्या पदावरून पदभ्रष्ट करता येत नाही. निवडणूक आयोगाचा खर्च जो असतो हा स्वतंत्र अशा पद्धतीचा आयोगाचा खर्च असतो. तसेच त्याचा अजून आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे निवडणूक आयोगाला स्वतःचे कर्मचारी नसतात. तेच प्रशासनातील विविध जे खात्यामधले अधिकारी लोक असतात, शिक्षक असतात, इतर कर्मचारी असतात, यांच्या मदतीनं काय केलं जाते निवडणुका घेतल्या जातात. मग जे निवडणूक आयोग आहे याची स्थापना झाल्यानंतर त्यांना कोणकोणते कार्य पार पाडायला लागतात असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. तर निवडणूक आयोगाला अनेक कार्य असतात. त्यातलं पहिलं काम म्हणजे निवडणुकीसाठी मतदान यादी तयार करणे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. तो बजावण्यासाठी त्यांचे नाव मतदार यादीत असावे लागते. त्यामुळे मतदार याद्या तयार करणे, ते अद्ययावत करणे व नव्या मतदारांचा समावेश करणे असे कामे निवडणूक आयोगाला करावे लागतात. मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाला आहे. कारण भारतासारखा जो देश आहे त्यामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार असतो. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला आपला जो मतदानाचा हक्क आहे त्यापासून वंचित राहू नये यासाठी आयोग काय करत असतं, जी मतदार यादी आहे ही मतदार यादी प्रत्येक वर्षी त्यामध्ये अपडेशन करत असते. त्यामध्ये काय करत असते, वेळोवेळी जे नवीन मतदार आहे त्यांचं नाव नोंदवून घेऊन त्यांचे नावाची ओळखपत्र त्या मतदाराला देत असते. अशा पद्धतीने जे लोकशाहीचा आवाका वाढवण्याचे जे काम आहे हे निवडणुकीमार्फत केलं जातं. त्यानंतर निवडणुका असतात. या निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. मग निवडणुकीचे संपूर्ण संचालन हे निवडणूक आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायचे हे अधिकारसुद्धा निवडणूक आयोगाला आहे. तर निवडणूक ही फार मोठी प्रक्रिया आहे. भारताची लोकसंख्या आपण जर विचार केला तर 130 कोटी आहे. यातील 18 वर्षे पूर्ण झालेली सर्व जनता ही मतदार म्हणून ओळखली जाते आणि इतका जो विशाल मतदार वर्ग आहे यांची निवडणूक, यांचे जे मतदान आहे हे नोंदवणे आणि कोणत्याही प्रकारचं हिंसक कारवाई न होता व कोणत्याही प्रकारचा आपण म्हणू शकतो की भ्रष्टाचार न होता हे निवडणूक घेणं हे निवडणूक आयोगाचं काम असतं. त्यामुळं त्यांना प्रत्येक राज्यामध्ये कोणत्या टप्प्यात किंवा कधी आणि कोणत्या टप्प्यात निवडणूक घ्यायच्या, किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या, कर्मचारी किती उपलब्ध आहे त्यानुसार ते काय करत असतात, निवडणुका घेत असतात. तिसरा अधिकार म्हणजे किंवा कार्य म्हणजे उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात. तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता काही जे सदस्य असतात हे स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढत असतात. अशा अपक्ष उमेदवारासह निवडणूक लढू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांचा अर्ज भरावा लागतो व त्या स्वतः संबंधीची सर्व माहिती द्यावी लागते. या अर्जाचा काटेकोर छाननी करण्याचं काम निवडणूक आयोगाला असतं आणि ही छाननी केल्यानंतर
उमेदवार पात्र आहे की अपात्र आहे हे ठरवण्याचा अधिकार कुणाला असतो? निवडणूक आयोगाला असतो. निवडणूक आयोग हे काय करत असतात? निवडणुका जाहीर झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतरची पहिली प्रक्रिया म्हणजे उमेदवारी अर्ज भरणे. भारतातील कोणताही व्यक्ती काय करू शकतो? निवडणुकीला उभं राहू शकतो. पण त्या प्रत्येक ज्या विविध प्रकारच्या निवडणुका असतात, ग्रामपंचायतीपासून तर थेट खासदारकीपर्यंत, ह्या सर्व ज्या विविध टप्प्यातल्या ज्या निवडणुका असतात, ह्या निवडणुकाला उभे राहण्यासाठी काहीतरी नियम आणि अटी दिलेल्या आहेत. ह्या नियम आणि अटी जो व्यक्ती पात्र आहे किंवा पूर्ण करा, तो व्यक्ती काय करू शकतो? निवडणुकीला राहू शकतो आणि असा व्यक्ती अर्ज भरू शकतो. काही व्यक्ती विविध पक्षांकडून अर्ज भरतात, तर काही व्यक्ती अपक्ष म्हणजे कोणत्याही पक्षात सहारा घेता स्वतः वैयक्तिक अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जातात. अशा सर्व लोकांचा अर्ज भरून घ्यावा लागतो आणि त्यांनी दिलेली माहिती खरी आहे का आणि निवडणुकीच्या आयोगाने जे अटी आणि नियम घालून दिलेले आहेत त्या नियमामध्ये तो व्यक्ती पूर्णपणे बसतो का? अशा पात्र उमेदवार असंच काय करते, निवडणूक आयोग काय करत असते, त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देत असते. तर तुम्ही म्हणता पात्रता काय असते? पात्रता अनेक असतात. त्यातल्या उदाहरणार्थ 2005 नंतर अशी पात्रता आहे की ज्यांना 2पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना निवडणुकीला उभे राहता येत नाही. त्यानंतर जे गुन्हेगार ज्याच्यावर जर गुन्हा असेल पोलीस स्टेशनमध्ये, तर जर गुन्हेगार असेल तर त्या व्यक्तीला पण गुन्हेगार पार्श्वभूमी असल्या व्यक्तीला सुद्धा निवडणुकीला उभे राहता येत नाही. भारताचा नागरिक असावा लागतो. आणि जे निवडणुका असतात या निवडणुकांची जी काठिण्य पातळी असते, वरिष्ठ पातळी असते, त्यानुसार वयोमर्यादा असते 30-35. त्याच्या आतील व्यक्तीला निवडणुकीसाठी उभे राहता येत नसतं. निवडून येण्यासाठी ज्या 18 वर्षाची मर्यादा असते ती पार पाडावी लागते. पण शक्यतो या विविध प्रकारच्या निवडणुका असतात त्यामध्ये महत्त्वाच्या अटी म्हणजे त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसावी, तो भारताचा नागरिक असावा आणि वेळोवेळी विहित केलेले जे नियम असतात नियमाचे त्याने पालन केलेलं असावं. त्यानंतर जी संपत्ती आहे ही संपत्ती योग्य मार्गाने कमवलेली पाहिजे. अशा पद्धतीने विविध प्रकारच्या ज्या अटी शर्तीमध्ये जर व्यक्ती बसला तर तो व्यक्ती काय होऊ शकतो? तो निवडणुकीला उभे राहण्यास पात्र ठरू शकतो. अशा व्यक्तींची जी छाननी असते ही छाननी कोण करत असतं? निवडणूक आयोग करत असतो. त्यानंतर चौथं जे त्यांचे कार्य आहे ते राजकीय पक्षांना मान्यता देणे. आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे, तसेच नवनवीन पक्ष निर्माण होतात. पक्षामध्ये फूट पडून नवीन पक्ष अस्तित्वात येतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकार आयोगाला असतो. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणुकीचे चिन्ह देत असते. आता निवडणूक प्रक्रिया म्हणल्यावर राजकीय पक्ष आले. आता विविध प्रकारचे राजकीय पक्ष भारतात आहे, कारण भारत ही काय बहुपक्ष पद्धतीचा लोकशाही आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये फक्त 2च पक्ष आहेत, परंतु भारतामध्ये बहुपक्ष पद्धत आहे. 2पेक्षा अधिक. भारतामध्ये अनेक पक्ष आपल्याला पाहायला मिळतात. काही पक्ष काळानुसार त्या अस्तित्व त्यांचं संपुष्टात येतं किंवा कधी नवीन पक्ष काय होतात निर्माण होत असतात. अशा पद्धतीनं एखाद्या पक्षामध्ये मतभेद होऊन फूट पडून 2 नवीन पक्ष निर्माण होऊ शकतात किंवा नवीन विचारसरणीचा नवीन पक्ष उदयाला येऊ शकतो. तर कधी निवडणूक आयोग जेव्हा राजकीय पक्षाला मान्यता देताना ज्या अटी शर्ती असतात त्या शर्तीचं काही पक्षांनी पालन केलं नाही तर अशा पक्षांना सुद्धा निवडणूक आयोग काय करू शकते? त्यांची मान्यता रद्द करू शकते. अशा पद्धती आपण म्हणू शकतो राजकीय पक्षांना मान्यता देणे आणि मान्यता रद्द करणे असे अधिकार काय असतात? निवडणूक आयोगाला असतात. निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे. मग निवडणुकीसंबंधी अनेक वाद असतात. मग निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाले तर सोडण्याची जबाबदारी कुणाची असते? आयोगाची असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे हे काम निवडणूक आयोगाचे असते. आता भारतासारख्या विकसित किंवा आपण म्हणू शकतो की लोकसंख्येने जास्त आणि विशाल अशा देशामध्ये निवडणूक प्रक्रिया खरंच फार जटिल आहे. कारण भारतामध्ये इतके जास्त मतदार आहेत की एवढे मतदार जगामध्ये कोणत्याही देशामध्ये नाही. आणि एवढ्या मतदारांच्या जे मतदानाचा अधिकार आहे
तो त्यांना प्राप्त होण्यासाठी निवडणूक आयोग फार मोठ्या प्रमाणात कार्य करत असते. हे कार्य करत असताना कधी कधी या निवडणुकीमध्ये दोन पक्षामध्ये किंवा इतर कारणांनी काहीतरी वाद निर्माण होतात, तांत्रिक वाद निर्माण होतात. मग हे तांत्रिक वाद सोडण्याचं काम सुद्धा निवडणूक आयोग करत असते. तसेच एखाद्या ठिकाणी काही निवडणुकीमध्ये काही गैरप्रकार झाला किंवा काही कशामुळे निवडणूक प्रक्रिया ठप्प झाली तर त्या मतदारसंघामध्ये परत निवडणूक घेण्याचा अधिकार हा कुणाचा असतो? त्या निवडणूक जी प्रक्रिया यंत्रणा आहे त्याचा असतो. अशा पद्धतीने एखादा उमेदवार जर खोटी माहिती दिली तर त्या उमेदवाराला अपात्र करण्याचे काम सुद्धा निवडणूक आयोग करत असतात. अशा पद्धतीनं निवडणूक आयोग विविध प्रकारचे काम करत असते. तसेच अनुसूचित जाती जमाती असतात, त्यांच्या समाजातील लोकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी राखीव जे जागा असतात या जागा ठरवण्याचं काम सुद्धा निवडणूक आयोगाचं असतं. सर्व राजकीय पक्षांना विविध प्रकारचे त्यांचे राजकीय चिन्ह असतात, ते चिन्ह देण्याचं काम सुद्धा निवडणूक आयोगाचं असतं. मतदानाच्या वेळी आणि मोजणी करताना राजकीय पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी हजर ठेवण्याचं काम हे त्या राजकीय पक्षांचं असतं, पण ते हजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोग त्यांना विचारणा करते. अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो की दूरदर्शन असू दे, आकाशवाणी असू दे, या प्रसारमाध्यमांना वर आपल्या ज्या विविध पक्षांची ज्या बाजू आहे त्या मांडण्याचा जो अधिकार आहे, अधिकार निवडणूक आयोग प्रत्येक पक्षाला समान देते. त्यामुळं भारतामध्ये काय आहे की निवडणूक आयोगाने आपला जो दर्जा आहे तो कायम ठेवलेला, निष्पक्षपातीपणा दाखवून आज भारतामध्ये या निवडणूक आयोगाच्या चांगल्या कार्यामुळेच आपण म्हणू शकतो की भारतीय लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात भरोसा आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाचं पुढचं काम म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना. लोकसभेतील एकूण सदस्य संख्या आपल्या भारतामध्ये 543 आहे. हे सभासद त्या मतदारसंघातून निवडून येतात. ते सभासद म्हणजे 543 जे मतदारसंघ आहेत त्यांचे प्रतिनिधित्व करत असतात. अशा पद्धतीनं जसजशी लोकसंख्या वाढत जाते तसं काय होत जातं, मतदारसंघाची विभागणी करणं एकूण प्राप्त होतं. त्यामुळं जास्त मतदारसंघ लोकसंख्या असलेल्या किंवा मतदार असलेल्या मतदारसंघाची विभागणी करून त्याचे 2 मतदारसंघात रूपांतर करण्याचं काम सुद्धा काय असतं, मतदार जे आपला आयोग आहे या आयोगाचं काय असतं हे काम असतं. म्हणजे निवडणूक आयोगाच्या जे परिसीमन समिती असते ही समिती काय करत असते, अशा पद्धतीनं नवीन मतदारसंघ निर्माण करण्याचा अधिकार या उपसमितीला असतो. ना अशा प्रकारे जे निवडणूक आयोग आहे हे आपले काम चांगल्या पद्धतीनं काय करत असते, बजावत असते. आता भारतामधील आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जे मतदान झालं, ज्या भारतातलं जे सगळ्यात पहिलं मतदान होतं, या मतदानामध्ये जो पहिलं मतदान करण्याचा जो अधिकार आहे किंवा ज्याने मतदान बजावलेलं आहे मतदान करून, तो जो भारतीय नागरिक आहे त्यांचं जे नाव आहे ते नाव श्याम शरण नेगी हे आहे. हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी हे भारताचे पहिले मतदार ठरलेले आहेत. त्यांनी 15 ऑगस्ट 1951 रोजी काय केलं होतं, लोकसभेच्या निवडणुकीत पहिलं मतदान दिलं होतं. आणि त्यांचं जे पहिलं मतदान आहे हे भारतीय नागरिकाने बजावलेलं किंवा टाकलेलं हे भारतातलं पहिलं मतदान होतं. अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो की जे निवडणूक आयोग आहे हा अनेक गोष्टीवर नियंत्रण ठेवत असतो आणि भारतामध्ये जी मतदान प्रक्रिया आहे सुसह्य होण्यासाठी मदत करत असतो. या पुढील जो पाठ आहे, निवडणूक प्रक्रिया कशी असते, मतदारसंघाची निर्मिती, मतदार याद्या तयार करणे, उमेदवाराकडून नामांकन, छाननी, निवडणुकीचा प्रचार, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, निवडणुकीचा निकाल आणि निवडणुकीसंबंधी वादाचे निराकरण आणि आचारसंहिता या विविध गोष्टींचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. धन्यवाद.